आलेत. आपण गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. आता म्हणजे आता काय एकदा तुम्ही मोदी आणखीन राहुल गांधी यांना भेटल्यानंतर आता तुम्हाला भारतातले असे कोणी पॉलिटिशियन्स किंवा इतर क्षेत्रामधले लोक आहेत की ज्यांना भेटावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे फक्त राजकारणच नाही, एरवी असं कोणी आहेत व्यक्ती की ज्यांना भेटावं, ज्यांच्याशी चर्चा करावी, ज्यांना समजून घ्यावं असं तुम्हाला वाटतं? नाही, आम्ही नेहमीच कुणाला जर आमच्याकडे यायचं असेल, कोणी बोलायचं असेल या आपल्या नात्याबद्दल भारत आणि तर आम्ही नेहमीच त्यांना वेलकम करू. भारत एक महत्त्वाचा देश आहे आणि त्याच्याशी संबंध चांगले ठेवणं ही नक्कीच आम्हाला प्रेफरन्स आहे. पण मी स्वतः 45 वर्ष 46 वर्ष आता अमेरिकेत आहे. जवळजवळ 40 वर्ष मी अमेरिकेचा नागरिक आहे. त्यामुळं मी जरी मराठी चांगलं बोलतो असलो तरी सुद्धा मी तसा अमेरिकन खासदार आहे आणि अमेरिकेचे साठीच मी काम करतो. पण मला आज कळलं, म्हणजे मला आतापर्यंत आम्ही तुम्हाला बेळगावचे समजत होतो, म्हणजे बेळगाव आपलाच आहे याच्याबद्दल काही शंका नाही. पण आता आज आम्हाला म्हणजे आज मला कळलं की तुमचं गाव तर सांगलीमध्ये डिग्रज आहे. ते सांगलीतल्या लोकांनाही माहिती नाहीये. तर तुम्ही कधी डिग्रजला, सांगलीला तुमचं जाणं येणं असं काही झालं नाही? हो, नक्की जातोच ना मी. आणि आपण म्हणतो ना, सांगलीची माणसं चांगली. आपण सांगलीचे आहोत दोघंही. पण तुमचं मग आता म्हणजे सांगलीमध्ये, डिग्रजमध्ये आता काही आहे, काही थोडे नातेवाईक आहेत. गणपतीच्या देवळाच्या जवळ माझ्या आजोबांचं तांदळाचं दुकान होतं, तेव्हा सांगलीबद्दलचे चांगले भावना आहेत. माझी आई कोल्हापूरची आणि मग मी बेळगावचा राहिलेलो, त्यामुळं तो बेळगाव, सांगली, कोल्हापूर, नरसोबावाडी, इचलकरंजी, ती सगळी जी एरिया आहे तिथं आमचे नातेवाईक खूप आहेत आणि तिथं जाणं येणं होतं. आलो की मी तिकडे जातो त्या भागामध्ये. तुम्ही जेव्हा येता इथं, म्हणजे या खेपेला तर तुमची अगदी शॉर्ट व्हिजिट आहे, 5-6 दिवसांची, पण जेव्हा येता तेव्हा इथल्या म्हणजे तुमच्या मराठीवरून तर ॲक्च्युली असं नाही वाटत की तुम्ही 45 वर्ष महाराष्ट्रापासून लांब आहात. आम्ही असा अनुभव घेतो की लोक म्हणजे इथून गेले की 2 महिन्यांनी जरी परत आले तरी त्यांचं बोलणं एकदम अंगलाळलेलं झालेलं असतं आणि ते जीभ वेळावत बोलतात. तुम्ही इतकं छान मराठी इतक्या वर्षांनंतरही बोलताय, खरंच खूप आनंदाची आणि कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण इथं येता तेव्हा मग तुम्ही मराठी संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या गोष्टी ज्या आहेत, मग ते गाणं असेल, संगीत असेल, नाटक असेल, इथं या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, यांचं तुमचं काही इंटरॅक्शन होतं? तुम्हाला इथल्या त्या विश्वाबद्दल काही आहे कल्पना? तुमच्या भेटीगाठी होतात? नक्कीच. बघा, मी गेली जवळजवळ 20-25 वर्ष अमेरिकेत जे बृहन महाराष्ट्र मंडळ आहे, जे मराठी संस्कृती जपतं, तिथं त्यांची अधिवेशनं असतात दर 2 वर्षांनी. इथून आम्ही मराठी कलाकार तिथे येतात आणि माझ्या घरीसुद्धा गाण्याचे कार्यक्रम होतात. हृदयनाथ मंगेशकरांचे कार्यक्रम झालेत, सलील कुलकर्णींचे कार्यक्रम झालेत. जवळजवळ सर्व प्रकारचे जे काही आपले कलाकार इथं आहेत त्यांचे कार्यक्रम माझ्या घरी व्हायचे. आता मी खूप बिझी आहे, आता पॉलिटिक्समध्ये असल्यामुळं ते बरंचसं होत नाही. पण पहिल्यापासूनच मला आपल्या मराठी माणसाला नाटकाचं प्रेम आहे, संगीताची आवड आहे, हे सगळं माझ्यातही आहे. आणि ते मी बृहन महाराष्ट्र मंडळाचं जे मी काम केलं त्याच्यातूनही अमेरिकेमध्ये मराठी संस्कृती जपली आणि त्या जपण्यासाठी खूप काही केलं. त्यामुळं मी हे करतच राहिलो आणि जेव्हा इथं येतो तेव्हासुद्धा मी जेवढं शक्य असेल तेवढं भाग घेतो. तिथं मी मराठी नाटकं आता येतात आमच्याकडे, तेव्हा मी ती आवर्जून बघतो जेव्हा शक्य असेल तेवढं. त्यामुळं एका बाजूला राजकारण, अमेरिकन राजकारण, आणि दुसऱ्या बाजूला मराठी माणसाचं नाटकाबद्दलचं प्रेम, गाण्याबद्दलचं प्रेम. जेव्हा आशाबाई भोसले आमच्याकडे आल्या होत्या त्यांना सगळीकडे मी घेऊन गेलो, त्यांच्याबरोबर राहिलो. त्यांनी माझं पुस्तक ही श्रीची इच्छा वाचलं होतं आणि त्यावर त्या बोलल्या. तेव्हा अशी जी मंडळी जेव्हा